नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महानिर्मिती भरती म्हणजे महाजनकोमध्ये टेक्निशियन 3 ज्या 800 जागा होत्या त्यामध्ये काही बरेचसे आता रिझल्टची विद्यार्थीमध्ये वाट बघत होते. त्यांचं परीक्षा ऑलरेडी झालेली आहे. त्यामध्ये एक दोन सूचना आलेल्या आहे 18 तारखेला. त्यामध्ये पहिली सूचना अशी आहे की त्यामध्ये जे काही रिझल्ट आहे म्हणजे जो काही आपली एक्झाम झाली होती त्याला आता 2-3 महिने उलटलेले आहे. रिझल्ट हा सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये म्हणजे CSRचे बाह्यस्त्रोत कर्मचारी किंवा प्रकल्पग्रस्त यांचे जे मार्क्स त्यांचं टॅली करणं सुरू आहे किंवा किती मार्क्स कसे द्यायचे वगैरे त्यानुसार सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये हा रिझल्ट लागणार. हे कन्फर्म झालेलं आहे. तुम्ही ती जी सूचना आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर बघितलीच असेल. त्यामुळे मित्रांनो ॲटलिस्ट आता रिझल्टची डेट कळालेली आहे. परंतु त्यामध्ये एक सॅड न्यूज अशी आहे की त्यांनी गुणतालिका म्हणजे कोणाला किती गुण मिळतील, प्रकल्पग्रस्ताला किती मिळतील, बाह्यस्त्रोतला किती मिळतील किंवा तुमचं बाकीचे जे आहेत त्यांनी दिलेले प्रशिक्षणार्थी वगैरे त्यांना किती मिळतील हे सगळं दिलेलं आहे. त्यामध्ये जे काही CSRचं आहे तर CSRचे 301चा आकडा दिसतो आहे त्यामध्ये लिस्टमध्ये. ह्या सगळ्या लिस्ट आपण आपल्या टेलिग्रामवर दिलेल्या आहे. टेलिग्राम जॉईन करून ठेवा. तर 301चा आकडा तो जर पकडला तर फक्त 400 पैकी 100 जागा हे सामान्य विद्यार्थ्यांना मिळू शकतात. ते टॉपमध्ये असतील ते पहिला पार्ट तो. आणि दुसरं म्हणजे प्रशिक्षणार्थी वगैरे जे काय प्रकल्पग्रस्त त्यांचं तर 1700-1800चा आकडा आहे. आणि त्यानंतर आउटसोर्सिंगचे सुद्धा 900 काहीतरी आकडा तिथे दिसतो आहे त्या लिस्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांचं तर रिझर्वेशन वेगळं आहे. परंतु हे जे आहे सामान्यमध्ये ज्यांनी CSR वगैरे सुद्धा टाकलेलं आहे त्याच्यामुळे सामान्याच्या जागा ह्या अतिशय कमी झालेल्या आहे. त्याच्यामुळे ही थोडी सॅड न्यूज आहे सामान्य विद्यार्थ्यांसाठी. या रिलेटेड काय करता येते किंवा काय काही हालचाली असेल कारण ऑलरेडी कोर्टामध्ये केस होती. पण आणि त्यांनी म्हटलेलं सुद्धा आहे महाजनकोनी की यामध्ये कोर्टामध्ये जे काही सुनावणी होईल किंवा जे काही त्याच्या अधीन राहूनच आपण रिझल्ट लावू वगैरे असं म्हटलेलं आहे. आता आणखी काय त्याच्यामध्ये घडामोडी घडतात ते बघू आपण. सप्टेंबरच्या शेवटी रिझल्ट आहे म्हणजे आणखी 1 महिना अजून शिल्लक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि हे थोडंसं आता अन्यायकारक आहे असं म्हणू शकतो आपण. परंतु जे विद्यार्थ्यांनी ते मार्क मिळालेले आहे त्यांनीसुद्धा तिथे प्रकल्पग्रस्त वगैरे आहे त्यांनी आउटसोर्सिंग केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना मार्क मिळालेला आहे. ते सुद्धा त्यांचीसुद्धा बाजू आपण बरोबर म्हणू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो रिझल्टला वेळ आहे. त्या मधल्या पिरियडमध्ये काय घडामोडी घडतात ते बघू आपण. तर अतिशय महत्त्वाचे 2 अपडेट्स होते. ऑलरेडी तुमच्यामध्ये अपडेट्स पोहोचले असतील कारण की मी थोडा लेट झालो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यावर आपण ऑलरेडी शेअर केलेलं होतं. सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये रिझल्ट लागणार आहे आणि जे काही प्रोसेस आहे ती त्यानुसार चालणार आहे. तरी ते मार्किंग वगैरे कसे देतात ते बघू आपण. परंतु त्यांना मार्क्स ते अलॉट झालेले आहेत त्याची लिस्टसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे टेलिग्रामवर. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की या रिलेटेड ज्या घडामोडी घडतील पुढे त्याची माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद मित्रांनो.